तर बघा किती सुंदर दिसते ही दाबेली, गरमागरम आणि त्याच्यावर डाळिंब, कांदा आणि फराळी चिवडा आणि शेव टाकून गार्निश केलं. तर बघा कशी झाली ही दाबेली. तुम्ही पण ट्राय करू शकता. सुंदर आणि चटणी टाकली आहे त्याच्यावर, खट्टी मिठी चटणी. नमस्कार सर्वांना, कशा आहे तुम्ही सर्वजण. हा आपला मिनी ब्लॉगचा सेकंड व्हिडिओ आहे. पहिला हा तो मधुमक्क्याचा व्हिडिओ मी अपलोड केलाच आहे आणि हा सेकंड व्हिडिओ आहे. तर यामध्ये आपण आज बनवत आहे दाबेली. तर मी कुकरमध्ये दाबेलीसाठी आलू उकळायला ठेवून दिले आहे. जर तुम्हाला जास्त जणांसाठी दाबेली करायची असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. आणि त्याच्या 4-5 शिट्ट्या काढून घेतल्या. आणि ही दाबेली म्हणजे कसं लहानपासून मोठ्या लेकरांना बरंच सडन आवडते. तर पाहू काय काय लागतं. उकडलेले आलू, फराळी चिवडा, डाळिंब, बारीक शेव, कांदा हे सर्व घेतलेलं आहे. तर उकडलेले आलूचे छिलटे काढून घेतले व त्याला काट्याच्या चमच्याने पूर्ण बारीक मॅश करून घेतलं. याला पूर्ण बरोबर बारीक करून घ्यायचं, नाहीतर याच्यामध्ये गुठली राहिली तर भाजी चांगली बनणार नाही. आणि त्याला तव्यावर ठेवून त्याच्यात तेल हे जास्त नाही तर थोडंसं टाकायचं. तेल टाकून झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकू शकतो, हे आपल्या आवडीनुसार आहे. आणि आपल्याला हवं तितकं तिखट आपण ती चटणी करू शकतो दाबेलीची. तर मग उकडलेले आलू, ते चटणी, मीठ, हळद आणि कलर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल. आणि याला छान तेलामध्ये फ्राय झालं की त्याच्यात उकडलेले आलू टाकायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झालं तर यामध्ये कलर टाकायचा. कलर टाकून झालं की त्याला व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा. गॅस बंद केलं की एका ताटमध्ये किंवा प्लेटमध्ये त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं, जेणेकरून ते लवकर थंड होईल. आणि ते पसरून घेतलं की त्याच्यावर आपण सजावट करून घ्यायची. कापलेला कांदा, बारीक शेव, डाळिंब, फराळी चिवडा हे व्यवस्थित त्याच्यावर टाकून द्यायचं. आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तसं व्यवस्थित प्लेटमध्ये करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता मी कसं केलं. छान असं सजून घ्यायचं. हे घेतलं आहे पाव आणि टमाटर सॉस वाटीमध्ये काढून घेतलं आहे मी. ते घेतलं आणि मिक्सरमध्ये हिरवी चटणी करायसाठी हिरव्या मिरच्या, जिरं, पुदिना हे सर्व मिक्सरमध्ये आधी विदाऊट पाण्याचं काढून घ्यायचं. आणि मग जे आपण पाव कापून घेतलं ते त्यावर टमाटर सॉस आणि ते आपण चटणी केली होती हिरवी ते आणि इमलीची चटणी हे लावून घेतलं. आणि त्याच्यानंतर जे आपण प्लेटमध्ये छान डेकोरेट करून ठेवलं होतं दाबेलीचं बॅटर ते त्याच्यावर ठेवलं आणि ते व्यवस्थित तसं ठेवलं. त्याच्यावर कांदा, चिवडा, शेव आणि अनारचे दाणे हे टाकून व्यवस्थित त्याला बंद केलं. असं दाबून व्यवस्थित प्लेटमध्ये ठेवून दिले. असे पूर्ण व्यवस्थित करून घेतले दाबेली. आणि गॅसवर तवा ठेवून व त्याच्यावर घरचं तूप किंवा तुम्ही बटरही यूज करू शकता. मी तुपात केली आहे. तूप टाकलं आणि सर्व दाबेली गॅसवर ठेवून दिले आहे. छान व्यवस्थित भाजून घेतलं. आणि हे कसं थोडंसं खरपूस भाजून घेतलं की खायला खूप सुंदर लागते. आणि तुम्ही बघू शकता एक दाबेली मी सर्व व्यवस्थित ठेवून दिली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही दाबेली घरी. लेकरांना आणि मोठ्यांना सर्वांना आवडणारी ही दाबेली नक्की ट्राय करा. भाजून झालं की शेवमध्ये व्यवस्थित चारी कोणत्याने डुबवून घ्यायचं व प्लेटमध्ये गरमागरम त्याच्यावर चटणी टाकून सर्व करायचं. तर बघू शकता दिसायला पण खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा रोज नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.